नाश्ता करून झाला आहे आमचा नेमकाच. आता महेश्वरसाठी निघतो. इथं 60 किलोमीटर आहे, 1.5 तासाचा रस्ता आहे. महेश्वरला तो नर्मदा नदीच्या कडेला घाट बनलेला आहे तो, आणि देवी अहिल्याबाई होळकरांचा एक पुतळा आणि त्यांचा तो त्यावेळेसचा राजवाडा असं बघण्यासारखं आहे तिथे. तर ते बघू, आणि काही त्यांच्या काळातलीच काही मंदिरं आहेत, तर ती मंदिरंसुद्धा आपण बघू. सकाळी बऱ्यापैकी थंडी होती, आता बऱ्यापैकी गरम व्हायला लागलं आहे. बढिया नाश्ता झाला इथे, मस्त आलू पराठे खाल्लेत. ओंकारेश्वरला निघालो होतो. 65 किलोमीटर, 1.5-2 तास लागलेत आम्हाला. रस्ता बऱ्यापैकी खराब आहे. आता 12:30 वाजले. महेश्वरमध्ये अहिल्याबाई होळकरांची ही जुनी राजधानी. सो मग इथे बघण्यासाठी जे आहे तो म्हणजे महेश्वरचा अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा, तो आपण बघू. आणि जो नर्मदा नदीवरती जो घाट आहे तो घाट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी माझ्यासोबत आहेत हे आमचे मित्र. करून आम्ही आता या पुढच्या वाटचालीला लागला. बघू इथे काय तसंच आता उन्हाळाच वाटत आहे मला. काय वाटलं थंडगार वादियामध्ये फिरलं. महेश बघू आता जरा तहान बघण्यासाठी आपल्याला उसाचा घाट. महेश्वर घाट उसाचा घाट आहे. याला घेर खांद्यावर. खांद्यावर की 100 किती 35 पहिली राहिलो त्याच्या 8 दिवसात. तुम्ही सरळ यांना चला, सरळ यांना आपण काही गेलेलं नाही. काय पहिले कुठं गेला कधीची गोष्ट सांगितली. कधीची गोष्ट कधीची सांग. कधी चला कधीची काय शेगावला गेलता एकाच्या लग्नाला. यहाँ पर केवल महेश्वरी हैंडलूम की साड़ियाँ एवं ड्रेस मटेरियल मिलता है. जुनं कन्स्ट्रक्शन दिसत आहे. आत एंट्री केल्यावर आपल्याला डाव्या साईडलाच देवी अहिल्याबाई होळकरांचा असा हा मोठा तिथे पुतळा लागतो त्या साईडला. आणि एंट्री केली की ह्या साईडला आपल्याला इथे हा त्या टाईमचा हा वाडा लागतो. आपण वाड्यामध्ये जाऊ.
महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानास्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथं बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. पाहण्यासारखं इथं बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे इथे येण्याचं आकर्षण बिंदू आहे. महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आहेत. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटावर फारशी लगबग दिसत नाही. 1978 ऑथेंटिक महेश्वरी टेक्स्टाईल्स. ते इथं त्यावेळेसपासूनच्या त्या मशीन्स, तो सेटअप आणि अजूनही इथं साड्या बनवतात. ते इथं बघायला भेटतात. छान पूर्ण बांधकाम असं काळा दगडातलं बांधकाम जे महाराष्ट्रीयन पद्धतीचं बांधकाम आहे ते आहे. या साईडला आपल्याला मंदिर आहे विष्णूचं. इथे पण एक मंदिर आहे आणि खाली नर्मदा नदी. तर आपण खाली जाऊन पण बघूया. असं म्हटलं जाते की महेश्वरमध्ये 100हून अधिक मंदिरं आहेत. असं दिसते की ही मंदिरे महेश्वरचा दीर्घ इतिहास सांगत आहेत. बहुतेक मंदिरे नदीच्या उजव्या तीरावर माहेश्वर घाटाजवळ आणि किल्ल्याच्या परिसरात पसरलेली आहेत. पवित्र नर्मदा नदीजवळच सहस्त्र अर्जुन मंदिर, राजराजेश्वर मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, चतुर्भुज नारायण मंदिर, अहिल्या मातेच्या छत्रा, चिंतामणी गणपती मंदिर, पंढरीनाथ मंदिर, भवानी माता मंदिर, गोबर गणेश मंदिर, बाके नरापती, बाके नारायण मंदिर, अनंत बिहारी मंदिर असे कित्येक मंदिरं या महेश्वरमध्ये आहेत. घाटाकडे जातानाच उजव्या हाताला आपल्याला भलं मोठं हे महादेवाचं मंदिर लागतं. त्या मंदिरापासूनच डाव्या साईडला आपण गेलो की आपल्याला नर्मदा नदीचं असं सुंदर दृश्य पाहायला भेटतं. इथूनच आपण जे महेश्वरचा जो घाट आहे तो भव्य दिव्य असा आपल्याला घाटसुद्धा बघायला भेटतो. आम्ही सुमारे 12:30-1च्या दरम्यान इथं पोहोचलो. खाली बघतो भरपूर अशी गर्दी आम्हाला इथं दिसली. मंदिराच्या बाहेर पडताच मंदिराच्या भिंतीवरती सुंदर असं नक्षीकाम पाहायला भेटतं. उतरा आणि तिथून पाहू आपण. चला रे खाली व्ह्यू पहा हे कसं आहे. जस्ट पाहून येऊ ना. चला. हे बघा कसलं भारी आहे. एक नंबर आहे. केवढा मोठा घाट आहे. 1:30 वाजलाय. तर निघतोय आम्ही आता इथनं आणि आता थेट जातोय इंदोरमध्ये. इंदोर इथून 80 किलोमीटर आहे. तर जाण्यासाठी आम्हाला 2-2.5 तास लागतील. म्हणजे साधारण 4 वाजेपर्यंत पोहोचू. तिथे गेल्यावरती तिथे आता रूम वगैरे करू, थोडा आराम करू आणि मग नंतर परत इंदोरचे जे काही प्लेसेस आहेत ते थोडे एक्सप्लोर करू. चला. चलो इंदोर, चलो इंदोर, चलो इंदोर. झाली गाडीची भरती झाली. चलो.